आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आहेत. अंजलीजी, कालच धुळवड झाली आणि विशेष म्हणजे एक व्हिडिओ जो आहे तो बघायला मिळतो, ते म्हणजेच आरोपी किंवा निलंबित जे पोलीस अधिकारी होते ते अगदी न्यायाधीशांसोबत धुळवड साजरी करताना बघायला मिळतात. काय सांगाल, कारण याच प्रकरणामध्ये आपणही आवाज उठवला होता. नाही, कसं आहे की हे जे दोन अधिकारी आहेत ते कोण अधिकारी आहेत? पहिलं म्हणजे राजेश पाटील. ज्या दिवशी खंडणी मागितली गेली त्या खंडणीच्या दिवशी सगळी टोळी एकत्र होती, 6च्या 6 जण एकत्र होते आणि त्यांच्याबरोबर जो अधिकारी उपस्थित होता ते म्हणजे राजेश पाटील. दुसरं म्हणजे प्रशांत महाजन. तर ज्या दिवशी पदोपदी आरोपींना मदत करणारे, एवढंच नाही तर तिरंगा हॉटेलमध्ये ज्या दिवशी संतोष देशमुखांना मारण्याचा कट ठरला त्या दिवशी उपस्थित असणारे प्रशांत महाजन, हे दोन्ही अधिकारी ज्यांच्यावर कारवाई केली गेली, एकाचं निलंबन एकाची ट्रान्सफर. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. असे अधिकारी धुळवड जर सेलिब्रेट करत असतील आणि ते पण केस न्यायाधीशांबरोबर, तर हे अतिशय गंभीर आणि धक्कादायक असं आहे. कारण प्रत्येक न्यायाधीशाला ना एक कोड ऑफ कंडक्ट असतं की आपल्या कार्यालयासाठी आपण निष्पक्ष चौकशी किंवा सुनावणी करणं, यासाठी एक सर्टन त्यांना एक गरिमा राखणं त्यांच्याकडनं अपेक्षित असतं. तर अशा न्यायाधीशांनी जर असं कृत्य केलं तर ते नक्कीच निंदनीय आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या विरुद्ध बाकी तर काही आपण बोलणार नाही आणि बोलू शकणारही नाहीये. पण मी आता लॉ अँड ज्युडिशरीला आणि प्रिन्सिपल जजना आजच्या आज ती कंप्लेंट पाठवणार आहे की इन ऑल फेअरनेस यांच्याकडनं ही सुनावणी काढून घेण्यात यावी. ही सुनावणी दुसऱ्या एखाद्या न्यायाधीशांपुढे द्यावी. कारण त्याचं मेन कारण काय की बाबा असा जर व्यक्ती तिथे बसला आणि त्यांनी एखादा न्याय करताना जर कुठे चुकीची भूमिका झाली तर तो मात्र योग्य होणार नाही. म्हणून ते आता दुसऱ्यांना द्यावं अशी माझी नक्कीच भूमिका असणार आहे. एकूणच तो व्हिडिओ बघताना असाही प्रश्न निर्माण होतो की पारदर्शकता या केसमध्ये राहील का? कारण जर निलंबित अधिकारी आणि ज्यांच्यावर आरोप आहेत अशा संदर्भात खरं तर पोलीस अधिकारी जर त्या धुळवड न्यायाधीशांसोबत साजरी करतील तर पारदर्शकतेचा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. नाही, पारदर्शकता जरी आता लोक असंही आर्ग्यू करू शकतील की बाबा आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनात जरी असलो तरी आम्ही जेव्हा न्यायाच्या खुर्चीवर बसतो तेव्हा आम्ही योग्य तोच निर्णय घेतो वगैरे, असं डायलॉग्स मारणं किंवा बोलणंही ठीक आहे, पण खरंच होतं का असा देखील प्रश्नचिन्ह जनतेच्या मनात राहतं. जसं आपण म्हणतो की रामायणात जेव्हा रामानी सीतेला ती अग्निपरीक्षा द्यायला सांगितली तेव्हा ती का द्यायला सांगितली? कारण माझ्या पूर्ण राज्यातल्या एकाही कुठल्या माणसाच्या मनात किंतु परंतु होऊ नये, राहू नये, आणि मी त्या राज्याचा राजा आहे म्हणून मी ते करायला सांगितलं, पती म्हणून नाही. हे जेव्हा आपण ऐकतो तर तसा तितकी म्हणजे नैतिकता प्रत्येक माणसात असणं हे अपेक्षित असतं. पण ती नैतिकता आता जर याच्यात दिसली नाही तर मला असं वाटतं, आणि दिसेल किंवा नाही आपल्याला माहित नाही, पण आत्ताच्या घटकेला अशांना तिथे ठेवणं चुकीचं ठरेल. आणि म्हणून त्यांच्याकडनं आणि मे बी इव्हन शिक्षा म्हणून सुद्धा त्यांच्याकडनं ते काढून घेण्यात यावं. म्हणजे त्यांना याच्या पुढच्या आयुष्यात तो एक धडा मिळेल की म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना रेप्रिमांड केलंय तसं रेप्रिमांड देखील करण्याची गरज आहे असं मला वाटतं. ज्या पद्धतीनं सीतेला खरं तर अग्निपरीक्षा देऊन स्वतःला सिद्ध करावं लागलं होतं, तसंच आता रामराज्य आलंय असं वल्गना करणाऱ्या सरकारने पण अशा संदर्भात जी आहे ती परीक्षा द्यावी असं वाटतं. द्यायला हवी. कारण आताच्या घटकेला सगळंच जे आपण बघितलंय, या पूर्ण प्रकरणाची चौकशी बघा. 9 तारखेपासून जी हत्या झाली तेव्हापासून पोलीस हे बालाजी तांदळे नावाच्या आरोपीच्या मित्राबरोबर त्याच्या स्कॉर्पिओमधनं चौकशी करताना फिरतायत. आणि त्यानंतर SIT जी बनली कराड समर्थकांची. अटकच्या ज्या दिवशी झाली कराडला तेव्हा आदल्या दिवशी जेव्हा भेटतात 30 तारखेला धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटतात, 31 तारखेला कराड थाटामाटात सरेंडर होतो. त्याला जो बालाजी मोराळे जो घेऊन येतो, शिवलिंग मोराळे आपल्या गाडीने घेऊन येतो, तो म्हणतो मला सहज रस्त्यात भेटले आणि मी त्यांना CID कडे घेऊन गेलो. ही जी सगळी प्रकरणे एकानंतर एक, मग जी SIT लागली ती कराडच्या जवळच्यांची लागली. न्यायालयीन चौकशी लागायला वेळ लागला. उज्ज्वल निकमांची नियुक्ती जेव्हा अंधत्याग आंदोलन झालं त्याच्यानंतर करण्यात
आली आणि आता हे म्हणजे चार्जशीटमध्ये आज तगायत या दोघांची नावं देखील नाहीयेत, तर 10 जणांना सह आरोपी करा अशी मागणी आपल्याला परत परत करावी लागते. त्यानंतर प्रत्येक गोष्ट होताना दिसते. आणि हे आपण संतोष देशमुख प्रकरण मीडिया पण म्हणा आणि आम्ही म्हणा फॉलो करतोय म्हणून कळतंय. अशी कित्येक प्रकरणं यांनी पचवली असतील. आणि कायदा वगैरे ते तुमच्या आमच्यासाठी असतं, या नेत्यांसाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी नक्कीच नसतं. पण दुसरीकडे अशी घटना घडलेली आहे की सुरेश धस यांच्या कार्यकर्त्याला मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पकडलं आहे, त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे आणि देशमुख यांना मदत देतो असं खरं तर सांगत आशिष विशाल यांनी ज्या पद्धतीनं पैसे उकळले त्या एकूणच प्रकरणामध्ये त्यांना मारहाण झालेली बघायला मिळते. नाही, त्याच्यात 3 भाग आहेत. पहिलं म्हणजे की हा कार्यकर्ता कोणाचा, तर सुरेश धस आधी म्हणाले हा माझा नाही. मग म्हणतात आता एक पत्र जेव्हा बाहेर आलं, ढेपे म्हणून एक पत्रकार आहेत त्यांच्या विरुद्ध जे लिहिलेलं होतं त्याच्यात सुरेश धस म्हणतात हा माझा कार्यकर्ता आहे. हे त्यांचं आपण प्लस और मायनस होताना आपण एकदा नाही अनेक वेळा बघितले. जसं आधी ते म्हणाले होते की मी धनंजय मुंडेला भेटलोच नाही, मग म्हणे एकदा भेटलो, मग 20च मिनिटं भेटलो. तर ते किती खोटं बोलतात ते आपण एकदा नाही अनेक वेळा बघितले. तसंच ते याच्याबद्दल बोलताना दिसले. त्यातला भाग नंबर 2 की यांनी पैसे जमा केलेले ते कोणासाठी केले होते, खरंच ते त्या मोर्चासाठी वापरले गेले का किंवा त्या कुटुंबाला दिले गेले का. तर जर दिले नसतील तर यांनी त्या पैशाचं काय केलं, कारण त्याची काही FDs आहेत, त्याचे काही गाडी बिडी पण आहे. त्या सगळ्या गोष्टी जेव्हा बाहेर येत आहेत तेव्हा कुठच्या लेव्हलपर्यंत आता राजकारण जातंय तो प्रश्न पडतो हे सगळं बघून. आणि तिसरी गोष्ट जी जरांगेंच्या माणसांनी त्याला मारहाण केली, मला असं वाटतं प्रत्येक जण अशी डायरेक्ट मारहाण करायला लागलं तर मग आपण पोलीस स्टेशन बंद करावी. कारण कायदाच जर नसेल, आता एखाद्याने जर असे पैसे घेतले असतील, खाल्ले असतील, जरांगेंच्या कार्यकर्त्यांकडनं अपेक्षित काय होतं, त्याला पकडून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायचं, त्याच्यावर कायद्याने कारवाई होऊ दे ना. प्रत्येक ठिकाणी कायदा हातात घेऊन जे केलं जातंय हे थांबलं पाहिजे आणि हे प्रत्येकाने थांबवलं पाहिजे. आपण जसं म्हणतोय की कायदा हातात घेण्याची पद्धत सध्या वाढत चाललेली आहे, कायद्याचा धाक नाही उरतोय की सरकार योग्य त्या पद्धतीनं कारवाई करत नाहीये? नाही, दोन्ही गोष्टी आहेत. सरकार योग्य पद्धतीने कारवाई पण करत नाहीये आणि कायद्याचा धाक देखील राहिलेला नाहीये. कारण आपण जर बघितलं, जसं मी म्हटलं, त्या टोळीबरोबर जर राजेश पाटील अगदी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये बसलेत, खरं काय अपेक्षित होतं, ज्या दिवशी खंडणी मागताना दिसते एखादा ऑफिसर इथे उपस्थित आहे तिथल्या तिथे त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा व्हायला हवा होता. पण तसं न होता तो तिथे त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारत असेल, कायद्याचा धाक उरला काय? एका नाही अशा अनेक ठिकाणी आपण बघतोय. जर पोलीस बालाजी तांदळेला घेऊन शोध करायला निघाले आणि बालाजी तांदळे कोण, जो धनंजय मुंडेला दैवत मानतो आणि कराडला आपला नेता मानतो, त्या माणसाला पोलीस घेऊन शोध करतायत, काय बोलायचं आणि काय वागायचं आणि कसं, आय डोंट नो कुठच्या दिशेने आपण महाराष्ट्राला घेऊन जातोय. तिसरा असा प्रश्न आहे की वन खात्यानं खोक्याच्या घरावर कारवाई केली आहे, ती पण मुदतीच्या आत, कारण 7 दिवसाची मुदत दिली होती. आपण पण सगळे त्याला खोक्या म्हणायला लागलो. तर सतीश भोसलेला जी आधी नोटीस सर्व्ह केली गेली ती 11 तारखेला वन विभागाकडनं झाली आणि 7 दिवसाची मुदत दिली होती त्यांना. तर 7 दिवस झाल्यानंतर 8व्या दिवशी कारवाई करणं अपेक्षित होतं. पण कुठेतरी मला वाटतं त्यांच्यावर पॉलिटिकल प्रेशर होतं का कोणाचं प्रेशर होतं ते वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगणं गरजेचं आहे. कारण त्याच्या आधीच ही जी कारवाई केली गेली 13 तारखेला अतिशय चुकीची झाली, असं व्हायला नको होतं. कारण प्रत्येक जसं आपण म्हणतो कायदा हा कायदा आहे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे, तसं प्रत्येकाने वागलं पाहिजे. एक असाही प्रश्न उपस्थित होतो की केवळ बीड नाही तर बीडच्या व्यतिरिक्त अन्य अनेक जिल्हे आहेत ज्या ठिकाणी खरं तर कायदा हातात घेतल्याच्या अनेक गोष्टी पुढे येत आहेत, अनेक बातम्या पुढे येत आहेत. तर एकूण जर बघितलं, सध्या अधिवेशनही सुरू आहे, या संदर्भात महिला अत्याचाराचं प्रमाण असू दे, नाहीतर मग कायदा हातात घेतलेल्या गुन्हेगारांचं प्रमाण असू दे, सातत्यानं वाढताना बघायला मिळत आहे. काय सांगाल एकूणच? नाही, प्रचंड प्रमाणात वाढतंय. मला तर आता मी थकलीये. मला जितकी लोक धाराशिव, लातूर, परभणी, सोलापूर सगळीकडनं असेच येत आहेत आणि प्रत्येक कितीतरी मेसेज येत आहेत की आमच्या इथला आमदारही तसाच, मुंडे तिथे असतील, मुंडे आणि कराड तसंच आमच्या भागात पण होत आहे, आमच्या जिल्ह्यात पण होत आहे. आता तर कुठे कुठे लढायचं अशी पाळी आली आहे. याच्यावरनं हे स्पष्टपणे दिसतंय की हे मोठ्या प्रमाणात सगळीकडेच महाराष्ट्रात होत आहे. आणि पुन्हा त्याचं कारण मी जे मानते ते एकच आहे की
118 ही माणसं, 118 आमदार जर आत्ता तिथे निवडून गेले असतील 288 पैकी, तर आपण अशांकडनं काय अपेक्षा करू शकतो? कारण त्यांच्यावर सगळ्यात सिरियस क्रिमिनल ऑफेन्सेस म्हणजे मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, रेप सारखे ज्यांच्यावर आरोप आहेत, ती लोक जर तिथे बसून तुझ्या माझ्यासाठी जर आपल्याला बनवत असतील, कायदे बनवत असतील, तर कुठेतरी सगळंच चुकतंय. आणि हे लोकांना जोपर्यंत कळत नाही, यांना मतं देणं बंद करत नाही, तोपर्यंत असंच होत राहणार आहे. कुठल्याही संदर्भात जेव्हा भ्रष्टाचाराचा आरोप होतो त्यावेळेस श्वेतपत्रिका काढा किंवा त्याचं ऑडिट करा अशी मागणी केली जाते. तुमचं असं म्हणणं आहे की म्हणजे या आमदारांचं देखील आता फेअर ऑडिट होणं गरजेचं आहे? खूप फेअर ऑडिट होणं गरजेचं आहे, पण सगळीकडे चौकशा होतात, SIT होतात. SIT खडसेंमध्ये पण झाली, काय झालं पुढे? काही नाही. सगळीकडे SIT 2 न्यायालयीन झाल्या होत्या, सिंचन घोटाळ्यात झाल्या होत्या, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात देखील झाल्या होत्या. दोघंही अजित पवार आणि भुजबळ आज आत्ता सत्तेत आहेत. आणि हे आपण नेहमी बघतोय की चौकशा लागतात, निष्पन्न काय होतं माहित नाही, त्या चौकशानंतर कालांतराने बंद केल्या जातात. तर हे जे होत आहे ना, हा जो पॅटर्न आहे, कारण आत्ताच्या घटकेला एखाद्या नेत्याला आपण जेलमध्ये सडताना म्हणजे पूर्ण त्याची टर्म होताना कधी बघितलंय का? कधीच नाही, आणि हे होणारही नाही. म्हणून मग आपण अपेक्षा कोणाकडनं करायची असंच देखील प्रश्न पडतो मनात कधी कधी. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे तर एकच सरकार आहे आणि गृहमंत्री वरती अमित शहा आहेत, खाली देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांना अनुभव देखील आहेत. मग अशा संदर्भात कायद्याचा चाप का नाही बसत? नाहीच बसत आहे. आता सगळ्यांना माहिती असतं, पण असेच लोक यांना लागतातही ना. आता अजित पवारांवर जेव्हा 72,000 कोटीचा सिंचन घोटाळा होता, त्यांना सुद्धा घेण्याची गरज लागली. शिंदे गटातल्या शिंदेपासून सगळ्या लोकांवर अनेक ईडीच्या चौकशा होत्या, त्यांना सुद्धा घेण्याची गरज लागली. तर यांना फक्त फाईल्स लागतात, यांना कोणावर आरोप सिद्ध करायचे नसतात किंवा शिक्षा द्यायची नसते. त्यांना फक्त आरोप पुढे आणायचे, चौकशा लावायच्या, आपल्याबरोबर घ्यायचं आणि सत्ता आणायची आणि राज्य करायचं, पैसे मिळवायचे, हेच त्याच्या मागे त्यांचं गणित आहे. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन नितीनसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.